उद्योगमंत्री उदय सामंत आज रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः सामंत साहेब आहेत। सामंत साहेब, उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येत आहेत। मिशन टायगर यशस्वीरित्या पुढे जाताना पाहायला मिळते, काय सांगाल? एकनाथ शिंदे साहेब कुठच्याही मिशन टायगरसाठी येत नाही आहेत। त्यांनी आमच्या सगळ्यांच्या प्रचारासाठी मतं द्यावी ही विनंती करण्यासाठी साहेब जिल्ह्यामध्ये आलेले होते। आज कोकणातल्या मतदारांनी 15 पैकी 14 जागा ह्या महायुतीला निवडून दिलेल्या आहेत आणि त्यांचे आभार मानण्यासाठी येतात आणि त्यांच्या कामामुळे जे कोण सामील होत आहेत त्यांचा प्रवेश करून घेऊ आम्ही। उद्या अनेक दिग्गजसुद्धा या ठिकाणी पक्षप्रवेश करतील। यापूर्वीसुद्धा तुम्ही थेट भास्कर जाधव आणि नाईक साहेबांना सुद्धा या ठिकाणी ऑफर दिलेली होती, काय सांगाल या संदर्भामध्ये? काल त्यातला एक आपण प्रवेश बघितलेला आहे। उद्या देखील काही प्रवेश होतील, पण त्याची यादी अजून तयार झालेली नाही। अजून 2 कार्यक्रमाला येऊन रात्री मी ती यादी तयार करणार आहे, सकाळी मी तुम्हाला देईन। साहेब, राजन साळवी यांचा प्रवेश सामंत बंधूंना चेकमेट करण्यासाठी असा आरोप थेट विनायक राऊतांनी केलेला पाहायला मिळतो, याच्यामध्ये काय उत्तर असेल? कोण काय म्हणतं याच्यापेक्षा एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी कोणी येत असेल तर त्यांना स्वीकारून पुढे घेऊन जाण्याची आमची तयारी आहे आणि म्हणूनच राजनजी साळवींचा प्रवेश हा आम्ही करून घेतला। काल एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः सांगितलं की किरण सामंतांचं तिकीट जाहीर झाल्यानंतर देखील किरण सामंत राजन साळवींना तिकीट द्या अशा पद्धतीचा आग्रह धरत होते। त्याच्यामुळे त्यांचं मन किती मोठं आहे तुमच्या लक्षात आलं असेल। नक्कीच। हे होते उद्योगमंत्री उदय सामंत सर। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।